नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार, माझं नाव आहे अध्या. फ्रेंड्स, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला कमेंट करून स्पेशली सांगितलं होतं की अध्या, दररोजसाठी सिम्पल आणि नॅचरल मेकअप कसं करायचं ते दाखव. तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत नो मेकअप लुक म्हणजेच दररोजसाठी सिम्पल आणि नॅचरल मेकअप, चेहऱ्यावर न दिसणारा मेकअप कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. फ्रेंड्स, या मेकअपसाठी मी अक्षरशः फक्त 4च प्रोडक्ट यूज केले आहेत आणि हा मेकअप आहे ना, मी त्या दिवशी बाहेर गेलेली आणि मला एकदम सिम्पल आणि नॅचरल मेकअप हवा होता. तर मी सकाळी 10ची ट्रेन जी पकडून गेलेली ना, संध्याकाळी घरी 6 वाजता आली. तर तो जो मेकअप होता ना, माझा पूर्ण दिवस जसाच्या तसा राहिला होता आणि प्लस तो इतका नॅचरल आणि सिम्पल दिसत होता. म्हणून विचार केला की तुमच्यासोबत हा मेकअप लुक शेअर करावा. कमेंट पण खूप येत होत्या मला, कारण फ्रेंड्स अशा खूप जणी आहेत की ज्यांना अजिबात जास्त मेकअप करायला आवडत नाही किंवा केलेला जो मेकअप आहे तो चेहऱ्यावर दिसायला नाही पाहिजे, किंवा अशा खूप जणी आहेत की ज्यांचं वय जास्त आहे, त्यांना सिम्पल आणि नॅचरल मेकअप आवडतो. त्यांच्यासाठी माझा आजचा हा व्हिडिओ आहे. हा जो मेकअप आहे तो दररोजसाठी बेस्ट आहे, सिम्पल आहे, नॅचरल आहे, त्यामुळे तुम्ही हा मेकअप डेली करू शकता. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता लगेच आपण ही व्हिडिओ सुरू करूया. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर व्हिडिओला पण लाईक करा. तर चला सुरू करूयात. लेट्स बिगिन. फ्रेंड्स, कधीही लक्षात असू द्या, तुम्ही मेकअप करा अथवा नका करू, पण सकाळ संध्याकाळ आपली जी स्किन केअर आहे ती आपल्याला करायचीच आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला CTM करायचा असतो. CTM म्हणजे काय? क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. ठीक आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला फेस वॉशने तुमचा चेहरा जो आहे तो व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. तर इथे मी तुमच्यासोबत व्हिडिओ करायला बसले आहे. तर माझा जो चेहरा आहे ना, फेस वॉशने व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे. ठीक आहे. यानंतर आपल्याला छान असा मॉइश्चरायझर लावून स्किन हायड्रेट करायची असते. तर मी आता मॉइश्चरायझर अजिबात लावलेलं नाही आहे आणि मला असं वाटतं की माझी स्किन खूप ड्राय झालेली आहे. तर सगळ्यात आधी आपण मॉइश्चरायझर लावूया. ठीक आहे. तर त्यासाठी मी इथे हा वेनुसियाचा ड्राय स्किनसाठी असलेला, स्पेशली ड्राय स्किनसाठी, ठीक आहे, तो मॉइश्चरायझर आजकाल मी यूज करते. कारण आता थंडी चालू झाली आहे. ॲक्च्युली माझी स्किन नॉर्मल आहे, पण आता ना खूप आमच्याकडे थंडी चालू झाली आहे. ठीक आहे. तर मी लगेच माझे प्रोडक्ट चेंज केले आहेत. तर आता मी हा मॉइश्चरायझर वापरते आणि लिटरली माझी जी स्किन आहे ना, खूप हायड्रेट झाली आहे, एकदम सॉफ्ट झालेली आहे. थंडी असूनही माझी स्किन अजिबात फ्लेकी किंवा ड्राय झालेली नाही आहे. तर हा मॉइश्चरायझर मी आज वापरणार आहे. तुमची स्किन ड्राय असेल, खूप ड्राय असेल तरीसुद्धा तुम्ही हा मॉइश्चरायझर वापरू शकता. नॉर्मल असेल तरी वापरू शकता. फक्त ऑइली कॉम्बिनेशन स्किननी अजिबात हा मॉइश्चरायझर वापरू नका. ठीक आहे. छान असं मी पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घेते. थोडंसं गळ्यावर अप्लाय करायचं आहे आणि हा जो मॉइश्चरायझर आहे इतका स्किनमध्ये क्विकली ॲब्झॉर्ब होतो, खूप छान आहे. आणि जर तुमची स्किन ड्रायसुद्धा झाली असेल ना, तरी पण तुमच्या स्किनला लगेचच मॉइश्चराईज करेल. ठीक आहे. तर आपल्याला व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे. आजकाल मी हा डेली बेसिसवर सकाळ संध्याकाळ आणि कधीकधी 3 वेळा पण होतं. मला खूप हा मॉइश्चरायझर आवडला, रोज वापरते. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता, हा जो मॉइश्चरायझर आहे क्विकली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि अजिबात तुम्हाला स्टिकीसुद्धा फील होणार नाही. इतकी स्किन हायड्रेट होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्ट होते स्किन, खूप सॉफ्ट होते. तुम्ही बघू शकता, खूप इतका हा छान मॉइश्चरायझर आहे. ड्राय स्किन असेल तर तुम्ही प्लीज हा मॉइश्चरायझर वापरू शकता. ड्राय आणि व्हेरी ड्राय स्किनसाठी आहे. याच्यामध्ये ना हायड्रेटिंग लोशन आहे, याच्यामध्ये ओट्स कॉम्प्लेक्स आहे, हायलोरॉनिक ॲसिड आहे. ठीक आहे. आणि ठीक आहे, 100 ml तुम्हाला ही बॉटल मिळून जाते. हा मी 300 रुपयाला घेतला आहे ॲमेझॉनवरून. मॉइश्चरायझर अप्लाय केलं. यानंतर आता मी लिप बाम अप्लाय करते. तर लिप बामसाठी मी आजकाल हा बायोटिकचा बेरी प्लम्पिंग लिप बाम आहे तो यूज करते. आणि तुम्ही माझ्याकडे हा लिप बाम आधी पण बघितला असेल आणि आता रिसेंटली मी हा परचेस केला आहे. खूप छान लिप बाम आहे हा आणि मला बायोटिकचा लिप बाम खूप आवडतो. ठीक आहे. तर छान असं मी अप्लाय करते. आणि आता थंडीचे दिवस आहे, तर लिप बाम अप्लाय करायला अजिबात विसरू नका, नाहीतर मग तुमचे लिप्स ड्राय होतील, मग ते फाटतात आणि मग ते काले पण दिसायला लागतात. तर डेली बेसिसवर आपल्याला लिप बाम अप्लाय करायचं आहे. ठीक आहे.
फ्रेंड्स, आता आपण बेस मेकअप करणार आहोत. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये मी बेस मेकअप क्रिएट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर वापरला होता. तुम्ही ही व्हिडिओ बघितलीच असेल आणि ज्यांनी जर बघितली नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल, कारण या व्हिडिओमध्ये मी फक्त 2 प्रोडक्ट वापरून मेकअप कसं करायचं, नॅचरल आणि सिम्पल मेकअप रोजच्यासाठी कसं करायचं ते दाखवलं आहे. तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये मी कॉम्पॅक्ट पावडर वापरून बेस मेकअप कसं करायचं ते दाखवलं होतं. पण मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल की हिवाळ्यामध्ये बेस मेकअपसाठी कॉम्पॅक्ट पावडर अजिबात वापरू नका. कारण फ्रेंड्स काय आहे, हिवाळ्यामध्ये आपण आहे ना की ते आपली स्किन हायड्रेट करतो मॉइश्चरायझर लावून. ठीक आहे. आता जर तुम्ही छान असा मॉइश्चरायझर लावून तुमची स्किन हायड्रेट केली असेल आणि त्यावर जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावली तर काय होईल, मॉइश्चरायझर जे आहे ना ते तुमचा कॉम्पॅक्ट पावडर जो आहे तो ॲब्झॉर्ब करेल आणि तुमची जी स्किन आहे ती प्रचंड ड्राय होईल. हो फ्रेंड्स, आणि त्या उलट जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावलात ना तुमची स्किन ड्राय होऊन तुमच्या चेहऱ्यावर पॅचेस आणि तुमची स्किन व्हाईट दिसायला लागेल. असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल की हिवाळ्यात नुसतं कॉम्पॅक्ट पावडर लावू नका. छान असं बेस मेकअपसाठी एकतर तुम्ही बीबी क्रीम वापरू शकता किंवा CC क्रीम वापरू शकता. ठीक आहे. आज मी बेस मेकअपसाठी बीबी क्रीम वापरणार आहे आणि बीबी क्रीमसाठी मी मार्सची ही बीबी क्रीम वापरणार आहे. यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे 04 टॅन. ठीक आहे. तर हा बीबी क्रीम आज मी वापरणार आहे. हा बीबी क्रीम इतका हायड्रेटिंग आहे, जेव्हा तुम्ही अप्लाय कराल ना तुम्हाला तुमची स्किन जी आहे ना ती खूप हायड्रेट तुम्हाला फील होईल. आणि जर ज्यांची ड्राय स्किन आहे ना त्यांच्यासाठी तर ही जी क्रीम आहे ती बेस्ट क्रीम आहे, मार्सची बीबी क्रीम. ठीक आहे. तर मी थोडीशी अप्लाय करणार आहे कारण आपण एकदम नॅचरल आणि सिम्पल मेकअप करणार आहोत, पण आपल्याला बेस मेकअप तर क्रिएट करायचा आहे. तर त्यासाठी मी इथे मार्सची बीबी क्रीम वापरणार आहे. तर मी एवढंच घेतला आहे, एकदम 1 डॉट मटरचा जो दाणा असतो आपला त्याच्या एवढाच घेतला आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर आता आपल्याला डॉट करून अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. तर बघू शकता हा जो शेड आहे तो एक्झॅक्ट माझ्या स्किनला मॅच होतो. जर तुमचा स्किन कलर माझ्या स्किन कलरप्रमाणे जर असेल तर तुम्ही 04 टॅन हा शेड घेऊ शकता. थोडासा मी गळ्यावर अप्लाय करते. ठीक आहे. बघू शकता. ठीक आहे. आता आपल्याला फिंगरच्याच हेल्पने ब्लेंड करायचा आहे आणि हा इतका स्मूथली ब्लेंड होतो आणि कव्हरेज पण खूप छान देतो. ठीक आहे. एकदम नॅचरल कव्हरेज देतो. अजिबात तुम्हाला फील होणार नाही की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला काहीतरी लावलं आहे, इतका हा लाईट वेट आहे. बघू शकता इझी टू ब्लेंड आहे हा बीबी क्रीम. तर तुम्हाला डेली बेसिसवर नॅचरल मेकअप करायचा असेल तर मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल हा मार्सचा बीबी क्रीम. पॉन्ड्सच्या बीबी क्रीम पेक्षा मला हा मार्सचा बीबी क्रीम खूप आवडला. खूप छान आहे, स्मूथली ब्लेंड पण होतो आणि कव्हरेज पण याची एकदम लाईट आहे. ठीक आहे. त्यामुळे डेली मेकअपसाठी बेस मेकअपसाठी हा जो बीबी क्रीम आहे तो बेस्ट आहे. इवन तुम्हाला ना तुमची स्किन पण खूप छान हायड्रेट होईल. ठीक आहे. आता बघू शकता छान फिंगरच्याच हेल्पने मी ब्लेंड केलेलं आहे. ठीक आहे. सो फ्रेंड्स, बीबी क्रीम जी आहे ती मी हातानेच ब्लेंड केलेली आहे आणि तुम्ही बीबी क्रीमची एकदम नॅचरल कव्हरेज बघू शकता. खूप लाईट वेट आहे, अजिबात हेवी वाटत नाही आहे. इवन खूप छान माझा जो चेहरा आहे ना तो हायड्रेट झाला आहे, मॉइश्चराईज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि जे माझे अंडर आय एरियावरचे हलके हलके डार्क सर्कल होते ते पण हाईट झालेले आहेत. इवन डोळ्याच्यावरती जो हलका हलका पिगमेंटेशन होता ना तो पण हाईट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, एकदम नॅचरल आणि सिम्पल जो आपला बेस आहे तो झालेला आहे. ठीक आहे. असं मी वाटतच नाही की चेहऱ्याला काही लावलं आहे. हा बीबी क्रीम, मार्सचा बीबी क्रीम तुम्ही डेली बेसिसवर रोज मेकअप करण्यासाठी, नॅचरल मेकअप करण्यासाठी बेस्ट आहे. प्लीज, तुमची ड्राय स्किन असेल तरी तुम्ही हा छान मॉइश्चरायझरसारखा काम करेल तुमच्या स्किनवर, तर तुम्ही डेली बेसिसवर पण हा वापरू शकता. ठीक आहे. फ्रेंड्स, बीबी क्रीम आपण अप्लाय करून घेतली आहे. यानंतर आता आपल्याला आपला जो बेस आहे त्याला सेट करायचा आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला परत एकदा इथे सांगेल की तुम्ही ना कॉम्पॅक्ट पावडर न वापरता लूज पावडर वापरा. लूज पावडरने काय होईल, तुमचा जो बेस आहे तो सेट पण होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा चेहरा अजिबात
तुम्हाला ड्राय फील होणार नाही. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला एकदम नॅचरल कव्हरेज मिळेल. कॉम्पॅक्ट पावडर जर तुम्ही वापरलात ना, तर तुम्हाला खूप एक्स्ट्राची कव्हरेज मिळेल. तुमचा मेकअप अजिबात नॅचरल दिसणार नाही. तुम्हाला फील होईल आणि समोरच्याला पण दिसेल की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी लावलं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो चेहरा आहे तो थोडासा ड्राय होऊ शकतो. तर मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल, तुम्ही लूज पावडर वापरा. कॉम्पॅक्ट पावडरच्या ऐवजी लूज पावडरने फक्त चेहरा आपला सेट होतो, एक्स्ट्राची कव्हरेज नाही मिळत आणि चेहरा ड्रायसुद्धा होणार नाही. तर इथे मी इनसाईडचा HD लूज पावडर आहे तो घेतला आहे. तर आपण छान असं मी ते स्पॉन्ज घेतला आहे. ठीक आहे. आणि त्याने फक्त माझा जो चेहरा आहे अशा प्रकारे सेट करून घेते. ठीक आहे, हलक्या हलक्या हाताने. थोडंसं मी गळ्याला जे BB क्रीम लावलं होतं ना, त्याला पण व्यवस्थित सेट करून घेते. ठीक आहे. फ्रेंड्स, आता तुम्ही बघू शकता मी फक्त चेहरा माझा सेट केलेला आहे. अजिबात माझ्या चेहऱ्यावर एक्स्ट्राची कव्हरेज नाही आहे. इवन माझा चेहरा ड्रायसुद्धा झालेला नाही. तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर एक थोडंसं शायनी दिसतं. ठीक आहे. अजिबात तुमचा चेहरा लूज पावडरने ड्राय होणार नाही आहे, नॅचरल दिसेल, एक्स्ट्राची कव्हरेज दिसणार नाही. तुम्ही बघू शकता माझा चेहरा BB क्रीम लावला होता तो चेहरा आणि आत्ता मी लूज पावडरने सेट केलेला चेहरा सेम आहे. ठीक आहे. अजिबात जास्त हेवी वाटत नाही, एकदम लाईट तुम्हाला तुमचा बेस मेकअप होऊन जाईल. ठीक आहे. बेस मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. आता मी थोडंसं डोळ्यांना अट्रॅक्टिव्ह दाखवणार आहे. तर इथे मी काजळ नाही लावणार आणि लायनरसुद्धा नाही लावणार. ठीक आहे. लायनर काजळ जर लावलं तर तो नॅचरल मेकअप नाही दिसणार, ते खूप हेवी दिसायला लागेल. तर मी काय करणार आहे, थोडंसं डोळे ना माझे पॉपअप दाखवायचे आहेत, थोडेसे ओपन अप दाखवायचे आहेत. तर मी फक्त मस्कारा यूज करणार आहे आणि मस्कारासाठी मी यूज करते इनसाईडचा हा वॉटरप्रूफ मस्कारा. ठीक आहे. पूर्ण दिवस हा आपला नॅचरल मेकअप टिकावा यासाठी मी इथे वॉटरप्रूफ लावते. कारण जर तुम्ही मस्कारा लावला ना, कधी कधी काय होतं, आपण डोळ्यांना खाजवतो वगैरे, कधी खाज येते, आपण चोळतो. तर त्यामुळे जो मस्कारा आहे ना तो निघाला नाही पाहिजे. जर मस्कारा निघाला किंवा आपल्याला घाम आलं तर तो पूर्ण आपल्या खाली उतरू शकतो. म्हणून मी इथे वॉटरप्रूफ घेतला आहे. हा अक्षरशः 150 रुपयाला तुम्हाला ॲमेझॉनवर मिळून जाईल. खूप छान मस्कारा आहे. तर मी काय करणार आहे, माझे जे वरच्या पापण्या आहेत सगळ्यात आधी मी त्यांना लावून घेते. ठीक आहे. आता बघू शकता मी इकडे मस्कारा लावला आहे आणि इकडे नाही लावला. डोळे माझे ओपन अप दिसतात, थोडेसे मोठे दिसतात. ठीक आहे. आणि ज्या पापण्या आहेत त्या विजिबल होतात. त्यामुळे माझा जो हा डोळा आहे तो थोडा अट्रॅक्टिव्ह वाटतो या डोळ्यापेक्षा, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. म्हणून आपल्याला थोडासा मस्कारा लावायचा आहे जेणेकरून आपले जे डोळे आहेत थोडे अट्रॅक्टिव्ह दिसतील. वरच्या पापण्यांना मी एक कोटिंग केली आहे. मी काय करणार, अजून एक कोटिंग करणार. ठीक आहे. थोडंसं अजून मी अप्लाय करणार, त्याने माझ्या ज्या पापण्या आहेत त्या दिसायला लागतील. ठीक आहे. बघू शकता तुम्ही. आता मी हाच मस्कारा जो आहे तो मी माझ्या खालच्या ज्या पापण्या आहेत लोअर वॉटरलाईनच्या, ठीक आहे, तिथेसुद्धा हलक्या हलक्याने हाताने अप्लाय करते. आता बघू शकता डोळे बघा माझे मोठे दिसतात. ठीक आहे. ओपन अप दिसतो, खालच्या पापण्या पण दिसायला लागला. दोघांमध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता. ठीक आहे. इकडचा माझा डोळा बघा आणि इकडचा डोळा बघा. ठीक आहे. म्हणून आपल्याला छान असं मस्कारा अप्लाय करायचे. आता मी या साईडला पण व्यवस्थित अप्लाय करून घेते. ठीक आहे. फ्रेंड्स, आता तुम्ही माझे दोन्ही डोळे बघू शकता. अट्रॅक्टिव्ह दिसतात, मोठे दिसतात, पापण्या व्यवस्थित विजिबल होतात ना, तर सुंदर दिसतात. ठीक आहे.
तर अशा प्रकारे आपल्याला थोडेसे डोळे अट्रॅक्टिव्ह दाखवायचे आहेत. आणि मस्कारा लावल्यामुळे ना थोडासा अजून छान असा नॅचरल इफेक्ट आलेला आहे, थोडासा चेहरा अजून उठून दिसतो. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्हाला जर काजळ लावल्यावर तो उतरतो आणि त्यामुळे पूर्ण जे इथे मेस होतं, त्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही मस्कारा लावा. डेली बेसिसवर पण आपण मस्कारा लावू शकतो. मला पण मस्कारा डेली बेसिसवर लावायला खूप आवडतं, कारण त्याने डोळे मोठे पण दिसतात, ॲट्रॅक्टिव्ह पण दिसतात आणि ते उतरत पण नाही, त्यामुळे लॉंग लास्टिंग पण राहतात. तर तुम्ही अशा प्रकारे मस्कारा लावू शकता. ठीक आहे. यानंतर फ्रेंड्स आपण आपला चौथा प्रोडक्ट यूज करणार आहोत आणि तो आहे लिपस्टिक. ठीक आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणींना लाईट आणि न्यूड शेड लावायला खूप आवडत असतील आणि खूप जणी अशा पण असेल की ज्यांना डार्क आणि बोल्ड जे शेड असतात ते लावायला आवडतात. तर लिपस्टिक हा टोटली तुमचा चॉईस असला पाहिजे, पण तरीही मी तुम्हाला सजेस्ट करेल आपण दररोजसाठी नॅचरल सिम्पल चेहऱ्यावर न दिसणारा मेकअप करणार आहोत. तर मी इथे छान असा न्यूड कलर यूज करणार आहे लिपस्टिकसाठी. तर मी इथे यूज करणार आहे मासचा हा मॅट लिपस्टिक आणि यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे 04. ठीक आहे. मॅट लिपस्टिक आहे हा, पण एकदम नॅचरल दिसतो आणि लिप्सला पण खूप हायड्रेट ठेवतो. तर मी हा आज यूज करणार आहे. तुम्ही बघू शकता शेड खूप सुंदर आहे, एकदम न्यूड आणि नॅचरल कलर आहे. तर डेली बेसिसवर तुम्ही अशा प्रकारे हा लिपस्टिक यूज करू शकता. ठीक आहे. तर फ्रेंड्स, ही आहे आपली आजची व्हिडिओ आणि हा आहे माझा फायनल मेकअप लुक आणि तुम्ही मेकअप बघू शकता. सिम्पल, नॅचरल आणि चेहऱ्यावर अजिबात दिसून येत नाही आहे असा मेकअप आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कारण खूप अशा जणी असतील की ज्यांना खूप नॅचरल मेकअप करायला आवडतो. ज्या गृहिणी आहेत त्यांना छान असं प्रेझेंटेबल रूप दिसायचं आहे, पण मेकअप खूप जास्त नको आहे. खूप जणी अशा असतील की ज्यांना अजिबात मेकअप करायला आवडत नाही आहे, किंवा तुमचं वय जर जास्त असेल, तुम्हाला सिम्पल आणि नॅचरल मेकअप करायला आवडतो, तर तुमच्यासाठी ही जी व्हिडिओ आहे ती बेस्ट आहे. कारण तुम्ही बघू शकता मी 4 प्रोडक्ट यूज केलेले आहेत, पण असं वाटत नाही की मी चेहऱ्यावर 4 प्रोडक्ट यूज केलेले आहेत. इतका हा मेकअप नॅचरल, सुंदर, सिम्पल आणि प्रेझेंटेबल दिसतो. तर अशा प्रकारे तुम्ही हा जो मेकअप आहे तो डेली बेसिसवर करू शकता. एव्हरीडे बेसिसवर रोजच्या रोज तुम्ही हा मेकअप करू शकता. कारण मेकअप जो आपला आहे तो खूप लाईटवेट आहे आणि प्रेझेंटेबलसुद्धा आहे. फक्त 4 प्रोडक्ट वापरून मी हा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. तुम्हाला हा मेकअप कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तुमचे अदर काय टॉपिक असतील ना तेही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह. टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.